महायुतीमध्ये जागा वाटपात शिवसेनेचं मिशन 100+ दिसतंय। 110 मतदारसंघांचा अहवाल मुख्यमंत्री शिंदेंकडे सादर करण्यात आलाय। महायुतीमध्ये शिवसेना 100हून अधिक जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळतेय। प्रभारी आणि निरीक्षकांचा संबंधित मतदारसंघात दोनदा दौरा झालाय। प्रभारी आणि निरीक्षकांसह एकनाथ शिंदे बैठक घेतील अशी माहिती मिळतेय। शिवसेनेच्या मूळ जागांवरती आम्ही लढणार असल्याचं कृपाल तुमाने म्हणतायत। मित्रपक्षाचा आमदार असलेल्या जागेवरती आमचा डोळा नाही असंही तुमानेंनी स्पष्ट केलंय। आपल्यासोबत शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार कृपाल तुमाने आहेत। कृपालजी, शिवसेनेने किती जागांवर तयारी सुरू केली आहे? कारण 100पेक्षा जास्त जागांवर निवडणूक प्रभारी आणि निवडणूक निरीक्षकांची नेमणूक शिवसेनेच्या वतीने करण्यात आली होती आणि त्यांनी कामही सुरू केलेलं आहे। आदरणीय शिंदे साहेबांनी जी निरीक्षक आणि प्रभारींवरती जबाबदारी दिली, जवळपास 110 विधानसभा जागेवरती जबाबदारी दिली होती, निरीक्षक आणि प्रभारी नेमले होते। त्या सर्वांनी आपला अहवाल आदरणीय शिंदे साहेबांना दिलेला आहे। ते त्या ठिकाणी 2-2, 3-3 वेळा सर्व लोक जाऊन आलेत, सर्व अभ्यास केला आहे आणि त्याहीपेक्षा आणखी दुसऱ्या काय सीटा घेता येते का, कोणत्या चांगल्या सीटा राहू शकेल, आम्ही पूर्वी कोणत्या लढलो, काय लढलो, आता कोणत्या, त्याप्रमाणे पूर्ण याचा अभ्यास झालेला आहे आणि आम्ही सर्वांनी तो अहवाल आदरणीय शिंदे साहेबांना सबमिट केलेला आहे। या ज्या 110 विधानसभा मतदारसंघ जिथे निवडणूक प्रभारी आणि निवडणूक निरीक्षकांची नेमणूक केली आणि तुम्ही सगळं अभ्यास करून अहवालही सगळ्यांनी तयार केला आहे, तर असं मानायचं का की या 110 जागांवर एकनाथ शिंदेंची शिवसेना जी आहे ती लक्ष केंद्रित करत आहे? असं आहे की लक्ष तर आम्ही केंद्रित केलं म्हणूनच आम्ही त्याचा अभ्यासही केलेला आहे, पण त्याचा जो निर्णय आहे तो आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा घेतील। ते तिघं जे निर्णय घेतील तो आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना आणि पक्ष कार्यकर्त्यांना तो लागू राहील। आम्ही त्यानुसार काम करू आणि कोणत्याही परिस्थितीत या राज्यावरती महायुतीचं सरकार आम्ही आणू। 170 जागापेक्षा एकही सीट आमची कमी येणार नाही। या 110 जागा जे आहेत त्या यापूर्वी महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती असताना शिवसेना जी लढवत होती त्याच जागा आहेत की इतरही त्याच्यापेक्षा काही जागा आहेत? शिवसेना लढवत होती त्याही आहे किंवा शिवसेनेमध्ये काही आमदार आलेत त्याही आहेत। अशा सर्व त्याचा आम्ही अभ्यास करूनच ठरवलेल्या जागा आहे। आम्ही कोणाच्या सिटिंग MLAच्या जागा मागत नाही आहोत। ज्या जागेवरती आमचे उमेदवार स्ट्रॉंग असू शकतात, निवडून येण्याची कॅपॅसिटी आहे, अशा ठिकाणचा आम्ही अभ्यास केलेला आहे आणि तिन्ही पक्षाच्या नेत्यांचा हाच प्रयत्न आहे की तिघंही ज्या जागा निवडून येऊ शकतो त्याच जागेवरती आपण लढलो पाहिजे आणि त्या जागेवरतीच आम्ही आपसामध्ये आमच्या तिघांच्या जवळपास सर्व फॉर्म्युले ठरलेले आहे। त्याप्रमाणे लवकरच तुम्हाला नवरात्रानंतर जागेचं वाटप झालेलं सुद्धा दिसेल। या 110 जागांमध्ये कार्यकर्त्यांना संघटनेलाही आता ॲक्टिवेट करण्यात आलेल्या कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या। संघटना आमची 288 मतदारसंघामध्ये ॲक्टिवेट आहे। 288 मतदारसंघामध्ये जे कोणी उमेदवार महायुतीचे येतील त्यांच्यासाठी आम्ही काम करू, त्यांना विजयी करू। तर एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर जवळपास राज्यातील 110 मतदारसंघामध्ये शिवसेनेने निवडणूक प्रभारी आणि निवडणूक निरीक्षकांची नेमणूक केली होती। त्यांनी 2-2दा 3-3दा त्या मतदारसंघाचा दौरा केला आहे आणि आता सर्व अहवाल जो आहे तो पक्षाच्या नेतृत्वाकडे सोपवण्यात आलेले आहे। त्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपाचा निर्णय जेव्हा केव्हा होईल, मात्र सध्या तरी शिवसेना जी आहे ती 100पेक्षा जास्त मतदारसंघासाठी जोरदार तयारी करत आहे, हेच आपल्याला याच्यातून लक्षात येत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।